अपुरं ज्ञान आणि वेळेवर गोष्टी जर नाही केल्या ना तर पदरी निराशा आणि अपयशच येते बरं का. असं मी का म्हणते ते पुढे सांगतेच तुम्हाला. आज आम्ही आलो होतो पुण्याला एका खास व्यक्तींना भेटण्यासाठी. तुम्ही ओळखलंच असेल आता. हा आहे पिल्लू आणि आम्ही आलो होतो मूड अँड फूड मराठी रेश्माताई यांच्याकडे. खूपच भारी स्वभाव बरं का त्यांचा. अजिबात ओळख नसताना देखील मी नुसता एक मेसेज केला की मला यूट्यूबबद्दल मार्गदर्शन पाहिजे. लगेचच त्यांनी रिप्लाय केला की तुम्ही या, कधीही या, चालेल. मग त्यांनी त्यांच्या घरी गेल्यानंतर मस्तपैकी गरमागरम पोहे केले, चहा केले. अजिबात वाटलंच नाही की मी एवढ्या मोठ्या यूट्यूबरकडे आलेले आहे. अजिबात परकेपणाची भावना नाही, काहीच नाही. एवढा भारी स्वभाव आहे की नाही त्यांचा. खूप म्हणजे खूपच. मी खूपच भारावून गेले. मस्तपैकी त्यांनी पावभाजीसुद्धा केली. आणि मी इथे आली होती की माझे 33,000 सबस्क्रायबर झाले. 3 वर्ष मी काम करते यूट्यूबवरती. पण आज मला माहिती नसल्यामुळे की आपलं चॅनल मॉनिटायझेशन काय होतं, नेमकं मॉनिटाईज म्हणजे काय ते सुद्धा मला माहीत नव्हतं. तर त्यांनी व्यवस्थित मला समजावून सांगितलं. माझा वॉच टाईम आणि व्ह्यूज वाढत नसल्यामुळे पेमेंट होत नाही आहे आणि मॉनिटायझेशन पण झालेलं नाही आहे. तिथे गेल्यानंतर कळलं. त्यांच्या मिस्टरांनी पण खूप छान समजावलं. तर आता माझी एकच रिक्वेस्ट तुम्हाला आहे बरं का की माझे पूर्ण व्हिडिओ पाहत जावा. कारण वॉच टाईम पूर्ण झाला तरच मला पेमेंट मिळणार आहे. कारण 2-3 वर्षाची मेहनत आहे ह्याच्यामागे. आणि ताईंनी, रेश्मा यांनी खूप छान प्रकारे समजावून सांगितलं. डाऊन टू अर्थ अशा या आहेत रेश्माताई. एकच नंबर बरं का. मला खूप छान मार्गदर्शन केलं अगदी बहिणीप्रमाणे. ते म्हणाले होते सुरुवातीला जर तुम्ही लवकर आला असतं की नाही, जर काहीतरी केलं असतं. कारण सुरुवातीला माझे 1000 सबस्क्रायबर झाले तेव्हापासून मला काहीच माहिती नाही की काय करायचं, नेमकं कुठे जायचं आणि कसं करायचं. तिकडे जा प्रयत्न करून माझा वेळ निघून गेला आणि शेवटी 33,000 आल्यानंतर मग रेश्माताईंकडे मी गेली. पण त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं. तर प्लीज तुम्हाला खूप रिक्वेस्ट आहे, माझी व्हिडिओ बघत जावा, शेअर करत जावा. म्हणजे माझा वॉच टाईम वाढेल. तुमच्या सपोर्टमुळेच आता मी पुढे जाऊ शकते. चला तर मग सबस्क्राईब करा ना. मी